मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातली दुसरी सगळ्यात लांब नदीबद्दल बघणार आहोत। या नदीला दक्षिण गंगा सुद्धा म्हटले जाते। मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथून होतो। ही नदी महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये प्रवेश करते, त्यानंतर छत्तीसगडची सीमा स्पर्श करते आणि आंध्र प्रदेशमधून वाहून बंगालच्या उपसागरात प्रवेश करते। या नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटरची आहे, ज्यातून 48% महाराष्ट्रातच वाहते। मित्रांनो, या नदीच्या बरेचशा डावी आणि उजवीकडील उपनद्या आपल्याला बघायला मिळते। यामध्ये पूर्णा नदी आपल्याला बघायला मिळते, त्यानंतर पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा हे मिळून प्राणहिता या नदीच्या माध्यमातून गोदावरी नदीला जाऊन मिळते। त्यानंतर आपल्याला इंद्रावती नदी बघायला मिळते आणि राईट बँक ट्रिब्युटरीज जर आपण बघितले, यामध्ये प्रवारा, त्यानंतर मंजिरा आणि मनेरू अशा उपनद्या आपल्याला बघायला मिळते। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।